आता नेक्स्ट आपल्याकडे सेकंड एक्झाम्पल आहे टू व्हेरिएबल थ्री फंक्शन थ्री व्हेरिएबलचं पाहिजे आपल्याला. बघा सोल्युशन मध्ये तुम्ही काय करा की हे गिवन लिहून घ्या की एक्सप्रेशन काय आहे r sin cos phi तर y r sin theta sin phi and z equal to r cos theta. आता मी जर याच्यात तुम्हाला विचारलं की तुमचे फंक्शन कोण आणि व्हेरिएबल कोण, तर तुम्ही काय सांगणार की बघा हा x जो आहे त्याच्यामध्ये काय आले r थीटा आणि phi. तर तुमचा हा x फंक्शन झाला, y मध्ये पण काय आलं r sin r थीटा phi आलाय आणि z मध्ये पण काय r थीटा आलाय. म्हणजेच काय की तुमच्याकडे फंक्शन जे आहे ते x y z आहे आणि व्हेरिएबलचं काम कोण करतो r थीटा आणि phi. पण फक्त हे तुम्ही ओळखलात ना की फंक्शन कोण आणि व्हेरिएबल कोण, काहीशी डिस्ट्रॅक्शन तुम्हाला समजून जातं की फंक्शन कोण आणि व्हेरिएबल कोण. तरी तुमच्याकडे व्हेरिएबल कोण कोण आहे, r आहे थीटा आहे आणि phi. फंक्शन कोण आहे, x आहे y आहे आणि z आहे. तर डायरेक्ट आता मी बाय डेफिनेशन जातो. तुम्ही गिवन लिहायचं, बघा गिवन लिहायचं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नोटबुक पाहिजे त्यावेळेस तुम्ही गिवन मध्ये दिस फंक्शन आणि दिस फंक्शन घ्यायचं. आता मी जागा नाही म्हणून मी डायरेक्ट सुरू होतो. आता मी डायरेक्ट डेफिनेशन देतो जॅकोबियन ऑफ x y z. हे तीन फंक्शन झाले. आता तीन व्हेरिएबल r थीटा आणि phi. ओके तीन फंक्शन. तर आपल्याकडे बघा की तीन फंक्शन साठी जॅकोबियन कसा तयार होईल. चला कसं की फर्स्ट तुमच्याकडे x फंक्शन आणि x फंक्शन. तर तिन्ही व्हेरिएबल बघा x फंक्शनला r व्हेरिएबल आहे थीटा व्हेरिएबल आहे आणि phi. मग x विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r, x पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा, z पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू phi. आता हा फर्स्ट फंक्शन झाला, फंक्शन चेंज झाला, तुमचा रो चेंज झाला. बघा फंक्शन चेंज सेकंड येतो y आणि y. फक्त सेकंड फंक्शन आहे. सेकंड फंक्शनला तिन्ही व्हेरिएबलनी पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. फर्स्ट r थीटा आणि psi. पण ज्यावेळेस तुम्ही थीटा आणि psi तुम्हाला सेम दिसेल त्यावेळेस काय करा की थीटा जो आहे मध्ये आणि ह्या psi ला मोठीने मोडा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि थीटाची जी आहे ना ही बाहेर येऊ देऊ नका म्हणजे तुम्हाला नंतर समजण्यासाठी इझी होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर बघा की नंतर काय आता आपल्याला तिसरा फंक्शन z आहे, z r z थीटा आणि z phi. ठीक आहे चला आता एक एक व्हॅल्यू काढूया आपण. आता मी याच्या पुढे काय करतो की हे जे आहे एक एक व्हॅल्यू काढून घेतो. x इंटू r करायचं आहे मला. ठीक आहे x इंटू r हा x आहे, x इक्वल टू r sin थीटा cos phi. तर आता थीटा आणि phi कॉन्स्टंटचं काम करेल का, कारण की आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह x विथ रिस्पेक्ट टू r घेतोय. तर तुमच्याकडे काय आता sin थीटा आणि cos phi मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर ते काही कॉन्स्टंट बाहेर आलं sin थीटा इंटू cos phi. sin थीटा cos phi नंतर sin थीटा चला ठीक आहे हे आलं. आणि r चा डेरिव्हेटिव्ह किती 1. त्याच्यानंतर सिमिलरली x काय करायचं आपल्याला, x थीटा करायचंय. बघा x थीटा करा, काही नाही x थीटा काढल्यानंतर आता x थीटा, आता हा थीटा वाला आहे, हा r आणि cos phi वाला कॉन्स्टंट आहे बाहेर आले. r cos phi बाहेर आले. sin थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती cos थीटा. ओके त्याच्यानंतर सिमिलरली काय करायचं आपल्याला की x ला x विथ रिस्पेक्ट टू phi. आता सिमिलरली phi वाला म्हणजे r आणि त्याचं जे टर्म आहे ती कॉन्स्टंट राहील. म्हणजेच काय तुमच्याकडे काय कॉन्स्टंट राहिलं r sin थीटा कॉन्स्टंट राहिलं. अँड cos phi चा डेरिव्हेटिव्ह किती विथ रिस्पेक्ट टू phi, cos चा डेरिव्हेटिव्ह sin मायनस साइन असतो. मग मी मायनस जो आहे तो समोर घेतो आणि cos चा डेरिव्हेटिव्ह किती sin phi. अशा पद्धतीने आपण फर्स्ट x r काढला, x थीटा काढला आणि x phi काढलेला आहे. आता सिमिलरली काय करायचं आपल्याला y r काढायचं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r. तर सेम बघा आता y कडे हा y आहे तुमचा. विथ रिस्पेक्ट टू r काढताना तुम्हाला काय करायचंय की थीटा आणि phi हे कॉन्स्टंट राहील बाहेर आले ते sin थीटा and sin phi.
दिस इज कॉन्स्टंट बाहेर आले आणि r चा ड्यू किती 1 पार्शियल ड्यू. सिमिलरली आता y थिटा काढायचा आहे. चला y थिटा किती आहे तुमच्याकडे की cos आता किती y थिटा मग r आणि फाय वाले कॉन्स्टंट बाहेर आले r sin phi and sin theta चा ड्यू किती cos theta. सिमिलरली आता y into phi काढायचा आपल्याला y पार्शियल ड्यू विथ रिस्पेक्ट टू phi. तर इथून काय येणार थीटा आणि r च्या टर्म्स कॉन्स्टंट r into sin theta कॉन्स्टंट आणि sin phi चा ड्यू किती cos phi. अशा पद्धतीने आपण x r थीटा काढलाय, x थीटा काढलाय, x phi काढलाय, y r काढलाय, y थीटा काढलाय आणि y phi काढलाय. आता सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे z r काढायचं आहे. चला r मध्ये z मध्ये येऊया. z r मध्येच काय cos थीटा आहे. आता phi ची टर्मच नाही तर काही प्रॉब्लेम नाही. तर cos थीटा इथे कॉन्स्टंट आहे आणि r चा ड्यू किती 1 म्हणजे 1. सिमिलरली आता काय आपल्याकडे y थीटा करायचा आहे. y थीटा करताना बघा r कॉन्स्टंट राहील and cos थीटा चा ड्यू किती मायनस sin थीटा मग बाहेर मायनस काढतो मायनस थीटा. त्याच्यानंतर y phi काढतो. आता बघा टर्मच नाहीये y phi ची म्हणून r पण कॉन्स्टंट आणि cos थीटा पण कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा ड्यू किती असतो 0 म्हणून इथे तुमचा 0. बघा आपण सगळ्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. आता व्हॅल्यू पुट करूया आपण जॅकोबियन ऑफ x y z नंतर r थीटा आणि phi इक्वल टू. चला व्हॅल्यू पुट करतो आता मी याच्यात. x r ची व्हॅल्यू किती आलेली आहे x r sin थीटा into cos phi. त्याच्यानंतर x थीटा ची व्हॅल्यू किती आलेली आहे r cos. आता मी समोर लिहितो थीटा cos थीटा into cos phi. सेम नंतर x थीटा ची व्हॅल्यू किती आलेली आहे r sin थीटा into cos phi. आता सिमिलरली y r ची व्हॅल्यू पुट करा. y r ची व्हॅल्यू किती आलेली इथं sin थीटा into sin थीटा into sin phi. परत y थीटा ची व्हॅल्यू किती आलेली आहे मी cos थीटा समोर घेतो cos थीटा into sin phi आणि नंतर y phi ची व्हॅल्यू किती आलेली आहे r into sin थीटा into cos phi. आता बघा इथं की लास्टला काय z r ची व्हॅल्यू किती आहे cos थीटा नंतर इथं y थीटा ची व्हॅल्यू मायनस r into sin थीटा आणि नंतर 0. हे झालं तुमच्याकडे जॅकोबियन. आता याचा जो डिटर्मिनंट असेल तो तुमचा काय असेल जॅकोबियन. चला आता मी याचा काय करतो याचा डिटर्मिनंट काढतो. बघा डिटर्मिनंट मध्ये एक टर्म लक्षात घ्या की आपण डिटर्मिनंट कसं करतो मॅट्रिक्सचा 3x3 चं तुम्हाला 11 ला पाहिलंय तुम्ही 12 ला पाहिलेलं आहे. बघा आता याच्यावर मी काही लेक्चर घेत नाहीये. जर तुम्हाला वाटलं की बाबा आम्हाला 3x3 चं डिटर्मिनंट काढता येत नाही तर तुम्ही मला परत ग्रुपवर सांगू शकता की सर आम्हाला 3x3 मॅट्रिक्सचं एक एक्झाम्पल घेऊन बघा. तरी पण मी तुम्हाला सांगतो इथं शॉर्ट मध्ये विसरले असतात तर A B C D E F G H I. ओके हा 3x3 चा मॅट्रिक्स आहे. तर तुम्ही काय करणार बघा की फर्स्ट हा जो आहे तुमचा फर्स्ट कोणता एक रो सिलेक्ट करा. बघा रो सिलेक्ट करत असाल तुम्ही फर्स्टच रो सिलेक्ट करा. आता आपल्याला काय ते मॅट्रिक्स वर भरपूर काही शिकायचं नाही फक्त आपल्याला डिटर्मिनंट काढणं एवढंच टार्गेट आहे आपलं. तर डिटर्मिनंट काढण्यासाठी तुम्ही एक फर्स्ट रो सिलेक्ट करा. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट रो मध्ये हा ए कॉमन काढला मी तर ए कॉमन काढला आणि याला ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. आता बघा हा इथं जो आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करायचं आहे. म्हणजे काय की हा तुमचा फर्स्ट रो पूर्णपणे डिलीट करायचा आहे आणि फर्स्ट कॉलम पूर्णपणे डिलीट करायचं आहे. तर बघा मी डिलीट कसं करतो. हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम राहिलं काय तुमच्याकडं हा पार्ट राहिला ई एफ एच आय ई एफ एच आय. परत बघा हा ए जो आहे हा फर्स्ट प्लस असतो आणि नंतर काय असतो मायनस बी. म्हणजे सेकंड आपण सेकंड ऑर्डर आलोय. तिथं पण सेम काय करायचं आहे की इनटू हा बी इनटू डिटर्मिनंट ऑफ
काय परत की हा रो गेला तुमचा बी वाला आणि या बी वाला कॉलम गेला. राहिला कोणता डी एफ जी आय. डी एफ जी आय. आणि सिमिलरली परत आता सी हा प्लस ए मायनस बी आणि प्लस सी सिमिलरली इंटू डिटर्मिनंट ऑफ. परत काय करा की हा सी जो आहे थर्ड कॉलमला आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलमला डिलीट करा. बघा असं डिलीट केलं. राहिलं काय तुमच्याकडे डीई जी एच. डीई जी एच. आता तुम्ही याचा डिटरमिनंट काढू शकता 2 क्रॉस 2 चा. इथं पण 2 क्रॉस 2 चा डिटरमिनंट काढू शकता आणि इथं 2 क्रॉस 2 चा डिटरमिनंट काढून मल्टिप्लिकेशन करा, कॅल्क्युलेशन करा, तर तुमचं काय होऊन जाईल दिस इज अ जॅकोबियन म्हणजे 3 क्रॉस 3 चा डिटरमिनंट निघून जाईल. आता सिमिलरली इथं करूया आपण. चला इथं आपल्याकडे ए म्हणजे कोण sin थीटा इंटू cos थीटा. फर्स्ट तुम्ही कॉमन काढला sin थीटा इंटू cos फाय. हा बाहेर आला हा कारण की हा ए आहे. तर त्याच्यानंतर बघा की हा गेला तर जो रिमेनिंग आहे कोण आहे हा रो गेला आणि हा कॉलम गेला. राहिला कोण r cos थीटा sin फाय, r sin थीटा cos फाय मायनस r sin थीटा आणि 0. मग आपण काय करणार याचं सॉल्व करणार आहे. तर r cos थीटा sin थीटा हे गेल्यानंतर या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर सांगा किती r cos थीटा इंटू sin फाय इंटू 0 0 मायनस. आता हा मायनस आणि आपल्याला रेग्युलर मायनस आपण रूलनुसार काय करतो मायनस घेतो आणि इथं मायनस इंटू दिस म्हणजे प्लस इथं लिहितो मायनस r इंटू sin थीटा इंटू sin थीटा सॉरी r इंटू r स्क्वेअर sin थीटा इंटू sin थीटा sin स्क्वेअर थीटा परत आणि cos फाय ला जोड झाला म्हणून cos फाय. ओके. आता हा फर्स्ट झाला तुमचा. नेक्स्ट परत r. आता हा प्लस असेल तर नेक्स्ट काय असेल तुमचा मायनस. मग कोण येईल आता सेकंड r cos थीटा इंटू cos फाय. सांगा आता r cos थीटा म्हणजे सेकंड r cos थीटा cos फाय म्हणजे हा रो पूर्ण गेला आणि सेकंड फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम डिलीट करा. जे रिमेनिंग आहे त्याचं काय करायचं आपल्याला डिटरमिनंट घ्यायचं आहे. तर sin थीटा इंटू cos फाय sin फाय इंटू 0 0 मायनस. तर cos थीटा इंटू r sin थीटा काय cos थीटा r इथं r येऊन जाईल r cos थीटा इंटू cos थीटा इंटू sin थीटा इंटू cos फाय. परत सिमिलरली काय येतं हे झालं तुमचं कम्प्लिटली. आता काय ना प्लस मायनस प्लस तर इथं प्लस किती सी आर साइन थीटा इंटू cos फाय. आता कॉमन काढल्यानंतर काय साइन थीटा इंटू cos फाय साइन फाय राहिलं इंटू दिस म्हणजे काय इथं आर नाहीये तर किती इथं आर इंटू साइन थीटा इंटू साइन थीटा हा मायनस आहे म्हणून मायनस साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा आता साइन फाय मायनस परत इथं cos थीटा इंटू cos थीटा cos स्क्वेअर थीटा आणि इथं साइन फाय. ठीक आहे. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. आता हे कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन करत राहिला तर तुमचं काय इथून आन्सर येऊन जाईल. आता मी हे कॅल्क्युलेशन करतो. आता मी इथं करून घेतोय. ठीक आहे. आता हे मॅट्रिक्सच पण काही गरज नाही आपण हे पण कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे हे ठेवूया. आता मग साइन थीटा इंटू cos थीटा आणि इथं काय बरं 0 मायनस मायनस प्लस होऊन जाईल. तर मग इथं काय तुम्ही r स्क्वेअर इथं किती साइन थीटा इंटू साइन आपल्याला काय करायचंय बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचंय r स्क्वेअर sin थीटा आणायचंय. मग मी r स्क्वेअर sin थीटा ऍज इट इज ठेवतो. नंतर कशाची cos फाय आणि cos फाय सॉरी sin थीटा इंटू cos फाय ने मल्टिप्लाय केल्यानंतर r स्क्वेअर ऍज इट इज sin थीटा ऍज इट इज नंतर काय cos फाय आणि sin स्क्वेअर म्हणजे किती sin स्क्वेअर थीटा इंटू cos स्क्वेअर फाय cos स्क्वेअर फाय इंटू cos फाय इंटू cos फाय cos स्क्वेअर फाय हा झाला तुमचा फर्स्ट टर्म. परत सिमिलरली सेकंड टर्म काय इथं हा मायनस आहे. हा मायनस आणि हा मायनस मल्टिप्लाय केल्यावर काय प्लस होऊन जाईल. परत r इंटू r किती होईल r स्क्वेअर होऊन जाईल
पण cos theta into cos phi, cos theta into sin phi म्हणजे किती sin theta into cos theta into cos theta, cos square theta into cos phi into cos phi, cos square phi. आता हे झालं. सिमिलरली आता इथे करूया आपण r into sin theta. आता हा मायनस, बघ इथं मायनस आणि हा मायनस, तर मी इथून मायनस कॉमन काढतो. दिस इंटू दिस मायनस आणि हा मायनस प्लस. ठीक आहे. आता इथून काय r ने मल्टिप्लाय केलं तर काय येतं मायनस r स्क्वेअर, त्याच्यानंतर मायनस r स्क्वेअर साइन थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा, साइन थीटा. कारण की आपल्याला प्रत्येक टर्म मध्ये काय करायचं आहे की r स्क्वेअर साइन थीटा कॉमन काढायचं, म्हणून मी ठेवतो इथं. परत काय येतं r मायनस r स्क्वेअर साइन थीटा इंटू आता काय येतं साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस फाय इंटू कॉस फाय, कॉस स्क्वेअर फाय मायनस परत r इंटू ह्या टर्मला मल्टिप्लाय करूया r इंटू r स्क्वेअर, नंतर साइन थीटाला जोडणार नाहीये साइन थीटा, परत कॉस फाय इंटू साइन फाय, साइन थीटा इंटू कॉस थीटा, इधर साइन स्क्वायर थीटा, इधर कॉस इंटू सॉरी इधर जो है ना कॉस थीटा इंटू साइन फाय, कॉस फाय इंटू साइन फाय. नेक्स्ट परत आर साइन थीटा कॉस इधर है कॉस स्क्वायर थीटा इंटू साइन फाय. जर मी याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे काही नाही बघा. कॅल्क्युलेशन मध्ये मी जर r स्क्वेअर साइन थीटा कॉमन काढलं तर बाकी जे रिमेनिंग आहे ते हे राहून जातं. आता तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून घ्या. बघा इथून r स्क्वेअर साइन स्क्वेअर गेला तर इथे काय राहिलं तुमच्याकडं साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर फाय प्लस इथून पण r स्क्वेअर साइन केलं तर काय कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर फाय. बघा इथून r स्क्वेअर साइन थीटा गेला राहिलं हे, इथून हे गेलं हे राहिलं, पण इथून r स्क्वेअर साइन राहिला तर इथे काय राहिलं तुमच्याकडे मायनस साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस फाय इंटू साइन फाय मायनस इथून परत r स्क्वेअर साइन गेला तर इथं कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन फाय. हे राहिल्यानंतर बघा हे कॅल्क्युलेशन करतो डायरेक्टली. आता मी इथे लिहितोय काय r स्क्वेअर साइन थीटा इक्वल टू त्याला काय तुमच्याकडे कॉस स्क्वेअर, जर थीटा मी कॉस स्क्वेअर फाय ला कॉमन काढलं तर राहिलं काय इथं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. आणि याच्यातून परत इकडे जर सॉल्व केलं तर परत तुमची इथे राहतो फक्त साइन स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर फाय. तर मी सॉल्व करतो r स्क्वेअर साइन थीटा प्लस आता हे याची व्हॅल्यू किती असते 1 राहिली तुमच्याकडे cos स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय इक्वल टू किती r इंटू r स्क्वेअर इंटू साइन थीटा. याची व्हॅल्यू परत किती 1. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे. चला आता नेक्स्ट हे झालं तुमचं 3 फंक्शन 3 व्हेरिएबलचं फर्स्ट क्वेश्चन. आता एक एक्सरसाइजचं क्वेश्चन घेऊया आपण की 3 फंक्शन आणि 3 व्हेरिएबलचं आन्सर. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्सरसाइज फर्स्ट मधला फोर्थ क्वेश्चन जो आहे की काय इफ u इक्वल टू cos x, v इक्वल टू sin x into cos y and w इक्वल टू sin x into sin y into cos z. हे हा क्वेश्चन आहे. आपल्याला शो काय करायचं ते शो दॅट जॅकोबियन याला काय म्हणतात आपण जॅकोबियन ऑफ u v w विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल x y z. तर दिस इज जॅकोबियन काय दाखवायचं आपल्याला -1 raised to cube into sin cube x into sin y sin square y into sin z. ह्या क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. तर एकदा मी क्वेश्चन कन्फर्म करून घेतो. u इक्वल टू cos x, v इक्वल टू sin x into cos y
W इक्वल टू साइन एक्स इंटू साइन वाय इंटू कॉस झेड. ओके, चला आता आपल्याला हे सॉल्व्ह करूया, प्रूव्ह करायचंय. तर मी काय करतो इथं दोन पार्ट मध्ये. चला सोल्युशन. आता हा क्वेश्चन जो आहे मी डिटेल मध्ये घेतो, तुम्हाला समजून जाईल की फर्स्ट बघा की तुमच्याकडे गिवन काय गिवन u इक्वल टू कॉस एक्स, v इक्वल टू काय साइन एक्स इंटू कॉस वाय, आणि नंतर w इक्वल टू काय साइन एक्स साइन वाय अँड कॉस झेड. चला बाय डेफिनेशन ऑफ आपल्याकडे तीन फंक्शन आहे आणि तीन व्हेरिएबल. फंक्शन कोणते तर u v w आणि व्हेरिएबल कोणते तर x y z. तर बाय डेफिनेशन ऑफ जॅकोबियन u v w x y z. तर चला डेफिनेशन दुसरं नाव काय डॅब ऑफ u v w अपॉन x y z. दिस इज डॅब. ओके, तर दिस इज काय याचा आपला डिटर्मिनंट काय करायचं आपल्याला. तर फर्स्ट u फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू x, u फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू y, u फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू z. नेक्स्ट आता दुसरा फंक्शन v आहे, v विथ रिस्पेक्ट टू x, v विथ रिस्पेक्ट टू y, v विथ रिस्पेक्ट टू z. नंतर तीसरा फंक्शन w विथ रिस्पेक्ट टू x, w विथ रिस्पेक्ट टू y, w विथ रिस्पेक्ट टू z. हे जर तुमचं जॅकोबियन याचं डिटर्मिनंट काढला मी, तर तुमचा डिटर्मिनंट काय जॅकोबियन राहतो आणि आपल्याला दाखवायचं काय याचा डिटर्मिनंट किती येतोय की -1/³ sin क्यूब x sin स्क्वेअर y आणि sin इंटू z. चला सॉल्व करूया आता एक एक व्हॅल्यू आपण. u x इक्वल टू बघा u हा फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू x, sin चा डेरिव्हेटिव्ह cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x झाला फर्स्ट. बाकीचं u इंटू y बघा u मध्ये y ची टर्मच नाहीये, मग काय तुमच्याकडे काय ना हा x काय कॉन्स्टंटचं काम करेल आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. परंतु u z बघा u z u मध्ये z ची टर्मच नाहीये, x काय तुमचं कॉन्स्टंटचं काम करेल आणि कॉन्स्टंटचं काय डेरिव्हेटिव्ह असतो 0. परंतु vx आता vx म्हणजे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह v विथ रिस्पेक्ट टू x, तर cos y काय तुमचा कॉन्स्टंट बाहेर आला cos y आणि sin चा डेरिव्हेटिव्ह किती sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. तर सिमिलरली vy इक्वल टू आता परत vy काढताना x च्या टर्म काय तुमच्याकडे कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि cos y चा डेरिव्हेटिव्ह किती मायनस sin y आणि हा मायनस जो आहे मी समोर घेतो मायनस sin. सिमिलरली आता vz काढायचं आपल्याला vz इक्वल टू काय तुमच्याकडे vz z च्या टर्मच नाही x आणि y दोन्ही कॉन्स्टंट राहील, दिस इज अ 0. आता बघा की हे झालं तुमच्याकडे दोन व्हॅल्यू. आता तिसरा काढायचा आपल्याला की wx. तर wx काढताना तुमच्याकडे w काय आहे sin x sin y cos z, पण sin y आणि cos z कॉन्स्टंट राहील, sin y आणि cos z काय कॉन्स्टंट राहील आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह किती cos x. तर wy इक्वल टू wy मध्ये काय x आणि cos z च्या टर्म कॉन्स्टंट राहील बाहेर आल्या sin x cos z and sin y चा डेरिव्हेटिव्ह किती cos y. परत लास्टला आपल्याला w काय करायचं आहे wz इक्वल टू बघा x आणि y च्या टर्म कॉन्स्टंट sin x cos y कॉन्स्टंट sin x cos y कॉन्स्टंट sin x sin y कॉन्स्टंट आणि z च्या टर्म cos z चा डेरिव्हेटिव्ह किती मायनस sin z, मग मी मायनस काय घेतो बाहेर घेतो sin z. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. फक्त काय काढले आपण डेरिव्हेटिव्ह काढलाय. आता हे जे डेरिव्हेटिव्ह काढलेले हे व्हॅल्यू काढलाय त्या पुट करू आपण बाय डेफिनेशन मध्ये. तर जॅकोबियन ऑफ किंवा जॅकोबियनच्या जागी मी डायरेक्ट होता डॅबा u v and w अपॉन डॅबा x y z. चला व्हॅल्यू पुट करूया आता. ux ची व्हॅल्यू किती आलेली आहे sin x मायनस sin x, नंतर uy ची व्हॅल्यू आणि uz ची व्हॅल्यू 0 0 0 0. नेक्स्ट तुमच्याकडे vx ची व्हॅल्यू किती आलेली आहे cos y into cos x, cos y into cos x. vy ची व्हॅल्यू आलेली आहे मायनस sin y sin x sin y
आणि इकडे काय आहे 0 0 आहे. आता आपल्याला जागा नाहीये, आता हे थोडं मोठं आहे तर इथे समजून घ्या. तर wx ची व्हॅल्यू किती आहे sin y cos z cos x. तर मी काय करतो w y चा मध्ये हा आहे दोन्ही कॉन्स्टंट आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. ओके, तर इथे काय करूया आपण sin मी छोटं लिहितोय sin y cos z cos x. त्याच्यानंतर wy काय आहे sin x cos z cos y. ओके, आणि नंतर wz जो आहे मायनस sin x sin y sin z मायनस sin x sin y आणि sin z. आता याचा करायचा आपला डिटर्मिनंट. बघा डिटर्मिनंट काढताना काय आपण एकदा हे फर्स्ट टर्मिनल मिळणार आहे, बाकी तर काय सगळं 0 0 होणार आहे. म्हणून आपण फर्स्ट घेऊया, तुम्ही सॉल्व्ह करतो मायनस तर डिटर्मिनंट इक्वल टू मायनस साइन x बाहेर आला तर काय नका की हा जर घेतला मी तर ह्या दोघांचा दिस इनटू दिस आणि दिस इनटू दिस. तर दिस इनटू दिस आहे पण हे करताना 0 होऊन जाईल. मग इथं काय मायनस इनटू मायनस प्लस तर sin x इनटू sin x किती sin स्क्वेअर x sin y इनटू sin y sin स्क्वेअर y नंतर काय sin z ला जोडदार नाही sin z. नंतर हा पूर्णपणे काय मायनस 0 म्हणजे हा निघून जाईल परत. त्याच्यामुळे काही करायची गरजच नाहीये, कारण की हा जर घेतला मी तर 0 होऊन जाईल तर हा पण 0. त्याला इक्वल टू आता मल्टिप्लाय करूया मायनस इंटू साइन स्क्वेअर किती बघा sin x इंटू sin x मायनस साइन क्यूब मायनस साइन क्यूब x.